नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स, डिजिटल पेमेंटवरील चार्जेस आणि हिडन चार्जेसमुळे हल्ली ग्राहक त्रस्त झालेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. RBIनं BSBD म्हणजेच बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट या अकाउंटचे नियम आता पूर्णपणे बदललेत. पूर्वी BSBD हे खातं लहान किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांसाठी असायचं. परंतु RBIनं आता स्पष्ट केलंय की आता कुठलाही ग्राहक हा झिरो बॅलन्सवरती BSBD हे खातं उघडू शकतो. या खात्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठलाही मिनिमम बॅलन्स याला आवश्यक नसतो आणि कोणतेही हिडन चार्जेस देखील याला लावता येत नाहीत. RBIनं बँकांना कडक निर्देश दिलेले आहेत की BSBD या खात्यावरती मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स लागू करता येणार नाही. म्हणजेच झिरो बॅलन्स या अकाउंटमध्ये अलाउड असेल. कुठलीही पेनल्टी देखील त्यासाठी तुम्हाला लागणार नाही आणि कुठलाही मिनिमम बॅलन्स देखील तुम्हाला लावता येणार नाही. त्यानंतर BSBD या खातेधारकांना 25 चेक लीव्ज म्हणजेच 25 चेकचं चेकबुक फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यानंतर ATM आणि डेबिट कार्ड हे देखील मिळणार आहे आणि ॲन्युअल जे काही चार्जेस आहेत तर ते सुद्धा पूर्णपणे झिरो असणार आहेत. याआधी अनेक बँकांमध्ये या सुविधांवरती चार्जेस लावले जात होते. RBIच्या मते डिजिटल व्यवहारांना विड्रॉ मानले जाणार नाही. त्यामुळे UPI पूर्णपणे फ्री असेल. NEFT, RTGS आणि IMPS आणि ऑनलाईन बँकिंग हे देखील फ्री असेल. तर दर महिन्याला ग्राहकांना 4 व्यवहार फ्री करता येतील, ज्यामध्ये ATM विड्रॉ किंवा बँक विड्रॉ, त्यानंतर फंड ट्रान्सफर यांचा समावेश असेल आणि त्यानंतर जे काही सामान्य शुल्क असेल ते बँकांना लागू करता येईल. तर BSBD या खात्यांमध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसाठी कुठलेही अतिरिक्त चार्जेस आकारता येत नाहीत. ज्यांच्याकडे आधीच BSBD हे खातं आहे ते ह्या नवीन सुविधांची मागणी करू शकतात आणि बँकांना ते सुविधा देणं अनिवार्य आहे. तर ज्या ग्राहकांची इच्छा असेल की आपलं चालू सेव्हिंग खातं BSBD मध्ये रूपांतरित करायचं तर ते सहज करू शकतात. बँकांनी अकाउंट 7 दिवसात रूपांतरित करणं आता बंधनकारक केलं आहे आणि यासाठी देखील कुठलंही शुल्क आकारता येणार नाही. RBIनं स्पष्ट केलं की प्रत्येक वेळी व्यक्ती फक्त एकच BSBD खातं ठेवू शकतो आणि प्रत्येक BSBD खात्यासाठी पूर्ण KYC करणं देखील आवश्यक आहे. आणि सर्व बँकांनी BSBD या खात्याविषयीची माहिती आपल्या वेबसाईटवर, आपल्या शाखांमध्ये आणि दस्तऐवजांमध्ये स्पष्टपणे दाखवणं आता बंधनकारक आहे. त्यामुळे आता UPI पासून ATM ते चेकबुक आणि ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल बँकिंगपर्यंत जवळपास सर्वच सुविधा मोफत मिळणार आहेत. हा बदल बँकिंग सिस्टीमला अधिक पारदर्शक, स्वस्त आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही इथून पुढे बँकेमध्ये खातं उघडायला गेलात तर ते खातं बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट याच्या अंडर असलं पाहिजे, म्हणजेच BSBD खातं असलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील. कारण बँकेतले जे काही लोक आहेत तर ते एवढ्या सहजासहजी तुम्हाला हे खातं उघडू देत नाहीत. कारण जर तुम्ही हे खातं उघडलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुमच्या अकाउंटला लावता येत नाहीत आणि त्यामुळे बँकेचं नुकसान होत असतं, परंतु ग्राहकाचा मात्र फायदा होत असतो. त्यामुळे जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट काढायला गेलात तर BSBD या खात्याची मागणी नक्की करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.